तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी आज तमिळनाडू विधानसभेत काही मोठ्या घोषणा केल्या आहेत। यामध्ये अन्नपूर्णी सुपर 6 या योजनेचा समावेश आहे। अन्नपूर्णी सुपर 6 ही योजना नेमकी काय आहे, तसेच मुख्यमंत्री विजय यांनी आज तमिळनाडू विधानसभेत आणखी कोणती घोषणा केली, हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी सोमवारी तमिळनाडू विधानसभेत काही मोठ्या घोषणा केल्या आहेत। 2.5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 3 मोफत LPG गॅस सिलेंडर देण्याची घोषणा विजय यांनी केली आहे। अन्नपूर्णी सुपर 6 असं या योजनेचं नाव आहे। ही योजना 2027 मध्ये पोंगल या सणापासून लागू केली जाईल आणि याचा फायदा सुमारे 1.30 कोटी कुटुंबांना होण्याची अपेक्षा आहे। अन्नपूर्णी सुपर 6 या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींनी खरेदी केलेल्या 3 LPG गॅस सिलेंडरची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल। या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी सुमारे 4,000 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडण्याचा अंदाज आहे। अन्नपूर्णी सुपर 6 या योजनेची घोषणा करताना विजय म्हणाले की आखाती प्रदेशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा आणि सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडला आहे। हे लक्षात घेऊन आर्थिक अडचणीची परिस्थिती असतानाही जनतेचा आर्थिक भार हलका करण्यासाठी, त्यांचं कल्याण करण्यासाठी आणि जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरसाठी खर्च झालेली रक्कम त्यांना परत देण्याचा निर्णय घेतला आहे। आता मुख्यमंत्री विजय यांनी केलेल्या आणखी एका मोठ्या घोषणेबद्दल जाणून घेऊयात। मुख्यमंत्री विजय यांनी आज तृतीयपंथीय व्यक्तींसाठी मोफत बस प्रवासाची घोषणा केली। तसेच त्यांनी महिलांसाठीच्या वेत्री पयण थिट्टम या योजनेची व्याप्ती वाढवली। या विस्तारित योजनेअंतर्गत महिलांना केवळ सामान्य बसेसमधूनच नव्हे तर एक्सप्रेस, LSS आणि डिलक्स बसेसमधूनही मोफत प्रवास करता येणार आहे। हा प्रवास आंतरजिल्हा बस सेवांसाठीही लागू असेल। ही विस्तारित योजना 2 ऑक्टोबर पासून लागू केली जाणार आहे। महिलांचं प्रवासाचं स्वातंत्र्य हे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रगतीचा पाया आहे, असं विजय म्हणाले। मुख्यमंत्री विजय यांनी नमूद केलं की सध्याच्या मोफत प्रवास योजनेअंतर्गत महिलांना महानगर आणि शहरी भागातील सामान्य डोंगरी मार्गावरील बसेसमध्ये केवळ 40 किलोमीटर पर्यंत प्रवास करण्याची परवानगी होती, तर एक्सप्रेस, LSS, डिलक्स आणि उपनगरीय सेवांमध्ये मोफत प्रवास उपलब्ध नव्हता। तसेच तमिळनाडूच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या महिलेला वाहतूक खर्चामुळे तिची संधी गमवावी लागू नये, हे सामाजिक न्यायाचे तत्व या सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट आहे। हे लक्षात घेऊन सरकारने महिलांच्या मोफत प्रवास योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 2 ऑक्टोबर पासून वेत्री पयणम या नावाने ही योजना लागू केली जाईल, असंही विजय यांनी सांगितलं। मुख्यमंत्री विजय यांनी आज तमिळनाडू विधानसभेत केलेल्या या घोषणांचा परिणाम तमिळनाडूतील राजकारणावर होणार का, तसेच या घोषणांवर आता विरोधक काय प्रतिक्रिया देणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे। मुख्यमंत्री विजय यांनी केलेल्या या घोषणांबाबत तुम्हाला काय वाटतं, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।